नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की पूर्णा आजीला खूपच पस्तावा होत असतो की तिने अश्विनचं लग्न प्रियासोबत लावलेलं असतं म्हणून. ती म्हणत असते, मी कुठल्या मुहूर्तावर माझ्या अश्विनचं लग्न त्या प्रियासोबत लावून दिलं. माझ्या अश्विनच्या आयुष्याची पूर्ण राख रांगोळी झालेली आहे. असं बोलत बोलत पूर्णा आजी खूपच रडत असते आणि पूर्णा आजीला आता या सगळ्या गोष्टीचा खूप पस्तावा होत असतो. आणि हे सगळं मागे उभे राहून सायली पाहत असते आणि पूर्णा आजीला एवढा सगळा त्रास होऊन आता सायलीला पण खूपच त्रास होत असतो. आणि तेवढ्यातच पूर्णा आजीला भुवळ येते, म्हणजे पूर्णा आजी चक्कर येऊन पडते. आणि तेव्हा सायली तिला सावरते आणि पूर्णा आजीला म्हणते, आजी काय झालं. पण आजी काही रिस्पॉन्सच देत नसते. तेव्हा सायली घरातल्या सगळ्यांना हाका मारून बोलवते की प्लीज लवकर या, पूर्णा आजीला चक्कर आलेली आहे. तरी लवकर कोणीच येत नाही. सायली खूप मोठमोठ्याने आवाज देत असते. तेवढ्यात घरातले सगळेच धावत येतात सायली अशी का ओरडत आहे म्हणून. आणि बघतात तर काय, पूर्णा आजीला चक्कर आलेली असते. तेव्हा कल्पना ही सायलीला म्हणते की सायली तू काही बोललीस का पूर्णा आजींना, त्यामुळे त्यांना असं झालं का. तेव्हा सायली म्हणते की मी काहीच नाही बोलली आई, पण त्यांना चक्कर आली. ते सगळे प्रियाबद्दल बोलत असताना त्यांना खूप त्रास होत होता आणि त्यामुळे त्या चक्कर येऊन पडल्या. आणि नंतर प्रताप म्हणतो की अर्जुन अश्विनला फोन कर, त्याला लवकर बोलून घे आणि त्याला सांग पूर्णा आजीला अशी चक्कर आलेली आहे. पण तेव्हा अर्जुन म्हणतो मी त्याला फोन लावते, पण तो काही फोन उचलत नाही. तेव्हा प्रताप म्हणतो की आता कुठे गेला असेल हा, पण अश्विन काही फोन उचलत नसतो. अश्विनला भांडून तो घरातून निघून गेलेला असतो. त्यामुळे आता घरातले खूपच सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. त्यांना सुचतच नसतं करायचं तरी काय. आणि इकडे महिपत हा जेलमध्ये गेलेला असतो आणि तो डायरेक्ट जातो आणि प्रियाचा गळा पकडतो आणि म्हणतो, तू काय केलं आहेस, काय बोलली आहेस कोर्टामध्ये की साक्षीने गोळी झाडली, सांग आता खरं सांग, कुणी गोळी झाडली, साक्षीने गोळी झाडली. असं बोलून तो तिचा गळा पकडलेला असतो आणि तो काही तिचा गळा सोडायला तयार नसतो. आता हा तुरुंगात जाऊन प्रियाचा हिने गळा पकडलेला असतो आणि खूप ताकद लावून तो तिचा गळा दाबत असतो. आणि इकडे प्रियाला काही बोलायचा चान्सच नसतो. आता खरंच महिपत हा प्रियाला मारून टाकेल का. आणि महिपत प्रियाला मारून महिपतला काय भेटणार आहे. आता तर साक्षीला शिक्षा झालेली आहे ना, पण आता महिपतचा एवढा राग आलेला असतो की कारण की त्याची एकूण ते एक मुलगी ही जेलमध्ये गेलेली असेल, ते पण कायमसाठी. त्यामुळे महिपत खूपच चिडलेला असतो. तसंच आता घरात एक पूजा ठेवलेली असते आणि त्या पूजेला सायली आणि अर्जुन बसलेले असतात. तेव्हाच खिडकीतून एक दगड आत येतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की आता अर्जुनच्या जीवाला धोका आहे. असं बोलल्यानं असं हे सगळं वाचल्यानंतर आता घरातले सगळेच जण घाबरलेले असतात की अर्जुनच्या जीवाला धोका आहे. आता अर्जुनला कोण मारणार, तर महिपतच. आता महिपत हा अर्जुनच्या जीवा पण उठलेला असतो. आता काय होईल, खरंच महिपत अर्जुनला मारेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग. आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.